नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, मी आज शेताकडे चाललेलो फेरफटका मारण्यासाठी. तुम्हाला दाखवतो आमच्या इकडला परिसर खूप छान असा दिसतोय मित्रांनो. तर आपण आता शेताकडे चाललेलो आहे. अशी आमची शेताकडे जाणारी वाट आहे आणि इकडे बघू शकता आपलं हे भाताचं रोप आहे. तर मित्रांनो, आज आपण शेताकडेच फेरफटका मारण्यासाठी आलोय. तर मित्रांनो, असं चिखल होतोय ह्या साईडला, भरपूर असं पाणी झालेले आणि पाऊस आज जरा थोडा उघडलेला होता, त्यामुळे म्हटलं चला व्हिडिओ बनवत आपण इकडला ब्लॉग स्टार्ट करू. तर मित्रांनो, आता पाऊस उघडल्यामुळे जरा रोपं पण लवकर वाढतील, कारण भरपूर 2-3 दिवस झाला अगोदर भरपूर असा पाऊस पडत होता, त्यामुळे रोपं पण पाण्याखाली पूर्ण गाडलेली, त्यामुळे रोपांची वाढ झाली नसते. आता जरा कुठं पाणी जरा उघडलेलं आहे, त्यामुळे आज मी शेताकडे आलो होतो. तर मित्रांनो, असे वाट आहे आपल्याकडे जाणारी शेताकडे, बघू शकता अशा पद्धतीने. तरी एक रोप आहे, त्याच्यामध्ये अजून पाणी निघालेलं नाही. तर चला बघू आपण. आणि इकडला व्ह्यू बघू शकता मित्रांनो, खूप छान असा व्ह्यू झालेला आहे सह्याद्रीचा. समोर दिसतोय मित्रांनो, हे आहे हनुमंतगड, शेजारी आहे तो निमगिरी किल्ला, आणि इकडं धुक्यामध्ये जरा गाडलेले तो आहे दौंड्या डोंगर, आणि समोर दिसतंय हे आमचं गाव आहे मित्रांनो. अशा पद्धतीने आपण ब्लॉगिंग चालू करणार. तिकडं सोनू मोरे आहे, त्याच्याकडे जाणार आहे. तिकडं रोप वगैरे टाकतोय तो आज, तेच बघण्यासाठी जाऊ आपण. तर मित्रांनो, आपल्या रोपापाशी आपण आलेले. पाणी काय म्हणावं तसं निघालेलं नाही रोपामध्ये, अजून थोडं पाणी आहे इथं. जेवढं पाणी मित्रांनो कमी होईल तेवढं आपल्या रोपांसाठी चांगला असेल, कारण जेणेकरून आपल्याला रोप टाकायला अजून एक रोप टाकायचे. बघू, हे रोप नाही आलं तर आपल्याला अजून एक रोप टाकायला लागेल. पण बऱ्यापैकी उतरले, पण पाणी पण त्यामध्ये साचलेले. तर मित्रांनो, आज आपला हाच ब्लॉग शूट करत करत तुम्हाला इकडले हे बघू शकता फुलं किती छान आलेली आहेत. बघू शकता परत गवत वाढलेली. आता याला पाणी नाही, त्यामुळं गवत वाढते. अशी वाट असते आमच्याकडे जाण्यासाठी. सांडीवरून मित्रांनो पाणी वाहते इथं, बघू शकता थोडं पाणी वाहते इथं, आपल्याला दिसतंय. थोडं पाणी ह्या वावरातून त्या वावरात. आणि रोपापाशी आलेले आज. त्या दिवशी आपण 1-2 रोपांमध्ये पाणी होतं ते काढलेलं. आज आता हे दुसरं रोप आहे, त्याच्यापाशी आलोय मित्रांनो. जरा रोप कमीच आहे, पाणी साचल्यामुळे मित्रांनो चांगलं उतरलेलं नाही हे रोप. तर बघू आता हे अजून किती पाणी निघतंय, कारण मित्रांनो असा ऊन पडला तर एक चांगलंच होईल, कारण जेणेकरून आपल्याला रोपं लवकर वाढतील आणि नंतर आपल्याला आवणी वगैरे कामं चालू करायला. म्हणजे पण अजून रोपं बारखले, त्यामुळे कामं काय अजून चालू होणार नाहीत लवकर. तर इकडे शेतामध्ये बघू शकता भरपूर असं पाणी पण साचलेले. का तर पाणी साचलं नाही तर पुन्हा गवत पण उगवत चाललेले शेतामध्ये. बघू गवत पण उगवत चाललेले शेतामधून. तर अशा पद्धतीने आज मी तुम्हाला आमच्या इकडलं शेत वगैरे दाखवलेले. तर जाऊ आता या साईडला, इकडे रोप आहे इकडे बघायला. पूर्वी इथं मित्रांनो ह्या वावरामध्ये रोप बनवायचो, पण आता या वावरामध्ये पाणी साचल्यामुळे याच्यामध्ये यंदा रोप नाही बनवलं. तर जाऊ आपण आता. इकडं आपली बोर आहे. तर मित्रांनो, गावाला खूप छान वाटतं, वातावरण खूप छान झालेले. ऊन पण पडतो, असंच ऊन पाहिजे जेणेकरून रोप पडदेशी वाढतील आणि आपल्याला पण आवणी लवकरात लवकर घेता येईल. तर इथं आहे आपलं हे दुसरं वायसारचं रोप, पण हे आताशी पाणी आटल्यामुळे थोडं दिसाय तरी लागलेले.
खूप लहान रोप आहे मित्रांनो. याला आता एकदा खत मारायला पाहिजे थोडं वाढल्यावरती, म्हणजे जेणेकरून पटापट ते वाढेल. चला मित्रांनो, हे आहे आमचं आंब्याचं झाड. अशा पद्धतीने आज आपण ब्लॉक करत करत आलेलो आहे शेताकडं फेरफटका मारायला. गवत पण बघू शकता बांधव, भरपूर असं गवत वाढलेले. इथं एक आंब्याचं झाड आहे आपलं एक छोटस, आणि या साईडला बांध वगैरे अशी वावरत मित्रांनो आमची. इकडे जाणार आहेत आपण. सोनून ते आज रोप बनवतात, त्यांच्याकडे आपण आज जाणार आहे. बरं कशा पद्धतीचे रोप टाकतात आमच्याकडे मी तुम्हाला दाखवतो. आपल्याला आधी नाही दाखवता आलं, पण आता या व्हिडिओ मधून दाखवतो कशा पद्धतीने रोप बनवलं जाते. कुठे टाकायचं आलंय? कुठे? इथंच. सरळ आला पाहिजे रे. हा, युट्यूबलाच तुम्ही आता खत बीत मारलं काय त्याच्या मोठा झाला ना. हा बस. कोणता बाट टाकलाय? इंद्रायणीचा टाकला का? मला वाटत टाकावं आज नाही, पण उद्या टाकाय पाहिजे. मंगळवारी ते उद्या मंगळवार नाही रे. तेव्हा लक्षातच नाही मंगळवार. मंगळवार लक्षातच नाही ना. परवा टाकू मग. पाऊस जाणार आहे आता 8 दिवस पाऊस नाही. हा. याचा काय झालंय? हे बघा रोप पेरायची नवीन पद्धत. हसू सुटलं या. नीट रे नीट. ते भाताचं दाणं तरी गाडलं गेलं पाहिजे ना खाली. हा, चालेल बर का तो आपला आवर. कुठं पाहिलेला? वरती वरून येत होता. आणि आता दररोज एक एक टाकीत जाऊ नाही का? कुठं गुंडून जातोय? तुला म्हणतोय चल जात जाऊ फिरायला इकडं तिकडं. हा, फिराय ना. कुठून आणलंय रे? हा, दुकानात भेटत आहे. फक्त आणायला लागत आहे. का बरं? अरे एक साईड नाही जायचं मध्ये, त्याला काय नाही होत. त्याच्यावरून चाललं तरी काय नाही होणार. हा. असंच या करीत माहिती ते काम. तर मित्रांनो हे बघू शकता, हे असं भात पेरलेलं आहे शेतामध्ये. भरपूर असा पाऊस झाल्यामुळे मित्रांनो यंदा आमच्याकडली रोप सगळी पाण्यामुळं कमी झाली होती. त्यामुळे आता
परत पुन्हा एकदा पेरणीची वेळ आलेली आहे आपल्यावरती. बबू बबू हसतोय मित्रांनो. पहिल्यांदा पहिल्यांदा ब्लॉग शूट करतोय तो हसत सुटलाय. बघू आता ह्याला हसतोय. हा काय म्हणतो? याचं म्हणणं परत पंजाने हलवायची वेळ आलेली आहे. तू घे ना काम करून पटापट. अख्खा भरून गेलाय ते काढ जरा चिखल त्याचा. हा तसंच देऊ काय गोळा होत. लय मोठं जात त्याच काय असं आहे. कोणत्या कोणत्या पद्धतीचं हा कोरा काही यंत्र नाही गे यार JCB सारखे. तर हा आहे मित्रांनो आमच्या गावचा परिसर. आवाज बघू शकता पक्ष्यांचा आवाज. शांत वातावरण आहे इकडं. मग चंगळ्या बोलले नाही रे. हा कसा कसा गॅप असते क्लिप मध्ये थोडा थोडक्यात दाखवतात नाही का. हा हा चालू असलेला घडामोडी चालू. जरा तुम्हाला इकडलं दुसरं एक आधी रोप पेरलं होतं ते दाखवतो कशा पद्धतीचे ते. हे बघू शकता पहिल्यांदा जे भात पेरणी केली होती तेव्हा अशा पद्धतीचं रोप होतं. आणि हे उमराचं झाड आहे मित्रांनो इकडे बघू शकता. हे आहे पहिलं पेरलेलं रोप बघू शकता. हे कम पाण्यात नसल्यामुळं लवकर चांगला उतरून आलेले. अजून एक टाकलंय एवढंच. याला लवकर वाढल्यावर परत खत मारायला लागेल ना. वाढल्यावर मारायला लागेल परत एकदा का नाही रे बघू. अशी छोटी मोठी काम मित्रांनो लोकांची चालू असतात शेताकडे. आठ हजाराचा 2 वेळा फन्नी ना. 1800 रोटर 15,000 आता गेलं. आवनी व्हायच्या अगोदरच पैसे गेलेत ना. भात विकत घेऊन खावा पण शेती करू नये ना. टळणीला माणसं आवनीला माणसं लय अजून डोक्याला. आपल्याकडे नाही ना शेती टाकून नाही जमत. शेती परवडत नाही पण विकत घेऊन पुरत नाही खायला माणसाला. हा त्यामुळं हाय ती करायच लागती. किती पैसे गेलं तरी काही विचार करून काही बाग होणार नाही. आता झालेत ना. आता आज नाही उद्या नाही अजून 2 दिवसांनी देतो टाकून वरती. मला जागा नाही रे टाकाय रोप टाकायला म्हणून नाही. मग हेच आहेत हीच लावायची. हे पेरलाय कासाठी मग जर आमचं आलं ना जर आलं ना मग नाही कमी पडते. पुरती बांधणी कर
उरणार तोले तरी लय चांगली वाढली ना आता पुरतील आहे ना. हा परत ती पण हा जे भाऊ जास्त झाला का परत काढून फेका. कुठं एक माणूस घेतलं उपताच दिवसभर गेल्या वर्षी जास्त हे केलं काय. हा तो घेतला होता ना आम्ही तिघ जण नुसतं उपटून फेकायला. वड फटाफट. निमगिरी किल्ल्यावरती पाऊस आलेला आहे मित्रांनो. आता समोर बघू शकता या साईडनं पण. आणि अजून एवढं रोप अजून बाकी आपलं एवढच गाडायचं बाकी अजून है ना रे भाऊ. भाऊ नुसता हसतोय. उठ उठ. उलट हे अशी पहिली जिटाळायची रे आता नाही. हा उलट त्या जिटाळावल्या ना हलकू रोप राहत. पाऊस यायच्या आज झाला भाई. नाही तेवढं ना काय म्हणा चपलं. अरे थोडा राहिला. पंजाना गोळा होत मला वाटत आहे ना जरा नाही होत. तरी अजून कोरडा असताना अजून भारी वडाय झाला. दाणे तरी वरतीच अजून दाण अजून नको तुडीत बसू सर. चला झालंय आता आपलं रॉप टाकून. आता जायचंय घरी. चलो कशाची तयारी लागा जाऊ आवनीला. हा थोड्या दिवसात 15 एक दिवस लागतील नाही का. 15 एक दिवसानंतर होईल आवनी चालू आमची. तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा. हा आत्ताशी माहीर वापा फिर रोपा लवकर झाल्यात रे पण ते पावसानं सगळं हे केलं. मस्त झाला रोप एक नंबर. पाण्यात बुडव म्हणजे ते निघल. इकडे ठोक इकडे ठोक उलटा ठोक असं खडको इथे खडको ठोक ठोक. पाण्यात भिजत घाल जरा थोडंसं घेऊन दे जरा. नकाला पाणी ओतून दिलं. पाऊस गेला क्रॉप पेरून. पाऊस गेला नाही रे आलं त्या साईडनं पाऊस. अजून किल्ल्यावर पाऊस दिसतोय बघा आपल्याला. मग शिडीव आलाय अजून. हा कोणता टाकला इंद्रायणीचा टाकला ना आता. मी YSR न तर इंद्रायणीच देणार आहे टाकून. बघू आता जागा नाही. पाणी साचलेलं आहे मित्रांनो वावरामध्ये त्यामुळं रोप टाकायला जागा नाही. आता 2-3 दिवस झालं पाऊस जरा बंद झालाय त्यामुळं वावरातलं पाणी आटत चाललेले. तर आता बघू आपल्याला एक अजून रोप टाकायचे म्हणजे ऑलरेडी टाकलेले पण भरपूर बारीक आहेत अजून.
रोपं वाढायला पण सूर्यप्रकाश पाहिजे. ऊनच नाही मित्रांनो, त्यामुळे रोपं पण वाढते नाही. पाऊस सारखा सतत पाऊस येत राहतोय. इकडे बघू शकता समोर डोंगरावरती परत पाऊस आलेले, ढग पण आलेले डोंगरावरती. वातावरण लगेच चेंज होत राहतंय मित्रांनो इकडलं. छान असं वातावरण मित्रांनो, हवा वगैरे सुटली. आणि आता आम्ही रोप एक पेरून चाललेलो आहे घरी. काय नाही रे, काय म्हणणे तुझं? बरोबर आहे. 2 वर्ष झालं गावात झालंय ना, जेव्हापासून भाताचा बेणू खराब लागला तेव्हापासून गावात जास्त यायला लागला रोपामध्ये, तेव्हापासून पूर्ण वावरांची वाट लागत सुटली मित्र. पाऊस पण आलेले. राहू दे, 15 इकडे खालीच ठेवतो, म्हणजे उद्या आलो का इथूनच पेरायला जाते. आणीच आहे का? खत मारायचे, पण जरा थांब ना, थोडा वाढू दे. इंद्रायणी टाकले त्याच्यात. लय रोप इकडे उरणार. हे नाही उरला तरी इकडला उरल ना. बाहेर एवढा तर लागत नाही, दरवर्षी बाहेर काढून टाक. नाही काय विषय, पहिले आता नाही रे, पाणी थांबलं नाही रोपांमध्ये अजिबात. पहिल्यांदा पाऊस झाला नाही का, हा पाणी गेला पाऊस बरोबर वल्ली मध्ये खाली मोडा होती. जसं पाणी झाला तशी पाऊस आलेला मित्रांनो भरपूर. या मित्रांनो तू काय लागेल. तर आपण आलेलो आहे घरापाशी. ऐ रॉक्सन इकडे. काय रोलेक्स 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 इकडे. तर खूप छान असं मित्रांनो वातावरण झालेले. थोडी पण आपल्याच हे ना, हा आपल्याच ते चांगला होईल. रोप आपल्याला उद्या पेरायचे. अजून वापसा होईना, अजून वल्लच आहे वावर, पूर्ण वल्ल आहे मित्रांनो. त्यामुळं जेव्हा पूर्ण सुकल जरा, तेव्हा रोप पेरायला भारी वाटेल आपली. तर व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघत राहा मित्रांनो. आजूबाजूचा परिसर बघा किती छान आहे आमचा.